संगमेश्वर राजापूर या दोन टीम मध्ये सामना सुरू होतोय. मॅच ऑन होते. एकदा जोरदार टाळ होऊन जाऊ दे या मॅच साठी. पहिला बॉल स्मिथ शिवळकर बॅटिंग करायला घेतली होती. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॉल चालला पॉइंट मध्ये. सोहम ओव्हर द विकेट ने गोलंदाजी करतोय. जो माईक आहे तो चेक करायचा आहे. हॅलो हॅलो 5 धावा झाले. हा देखील चांगला फटका दमदार सुरेख फटका होता सर. माईक चेक करा प्लीज पुन्हा एकदा. हा देखील दमदार सुरेचा प्रयत्न. हा बॉल देखील डॉट बॉल. नेक्स्ट बॉल सोहम. 4 बॉलचा खेळ संपलाय. चांगला बॉलिंग अपील. स्ट्रॉंग अपील केल्या. तिन्ही पंच एकत्र येतात. एक धाव. सुरेख डिसिजन. हेच एक काम आपल्याला इकडे पाहायला मिळतं. जेवढं मोठं नाव तेवढीच मोठी कामगिरी या ठिकाणी बजावताना आमचे नवीन पंच जे यजमान जे मान्यवर बोलत आहेत. आणि फेकता सुरेख फटका स्मिथच्या बॅटला निघतोय. मॅकडॉनल्ड चौकार. या 4 धावणे संघ धावसंख्या होते 10. मित्रांनो मॅकडॉनल्ड नंबरवरून सोडा पिया, लिंबू पिया आणि तंदुरुस्त राहा. बॉलिंग मार्ग संचलन राजा मांजरेकर. स्ट्रायकिंग लाईक लेफ्टी बॅटर चिराग आहे. 10 धावा. विकेटने गोलंदाजी. विकेट परफेक्ट यॉर्कर. विकेट पे आली आहे. पहिला ब्रेक थ्रू आपल्या टीमला मिळून दिलाय. परंतु आपलं गोलंदाजी शैली या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी दाखवताना सुरेख शैली आहे. पहिल्याच चेंडूवरती पहिला गडी बाद करतोय. आपल्या पहिल्याच षटकामध्ये धावसंख्या 10 असताना नवीन फलंदाज यश पाहूया राजाच्या गोलंदाजी कशा पद्धतीने सामना करतोय. राईट रोड 12 सुरेख चेंडू कसवे फटका. चेंडूच्या दिशेने एका धावसाठी पंचांचा इशारा आलाय. एक संघ धावसंख्या होते 11. मांजरेकर सुरुवात चांगली केली. आपल्या ओव्हर मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये 10 धावा खर्च केले होते. नेक्स्ट बॉल तिसरा बॉल टाकेल या ओव्हर मधील. समोर यश आहे. 1 डाऊनच्या भूमिकेत आहे. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. हा चेंडू खूपच खराब चेंडू. स्वेर चेंडू पंचांचा इशारा. नो म्हणजे 2 धावा चेंडूवरती. एक अवांतर बाईच्या स्वरूपात आणि नोच 2 धावा म्हणजे चेंडू. मनोरंजन खूप मोठं होतं या ठिकाणी. मान्सून चषकाचा रोमांच या ठिकाणी वाढत चाललाय आणि हळूहळू हा रोमांच अजून आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुरेख चेंडू एक धावेवरती समाधान मानावं होते म्हणजे यश याला धावसंख्या 1 ने वाढते. 14 स्ट्राईक घेतले ते स्मिथने. 14 धावा झाल्यात. 3 बॉल झालेत. अजून 3 बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मधील. 2 चौका आलेत स्मिथच्या बॅट मधून. स्ट्राईक रोटेट केली येते यशने. नेक्स्ट बॉल राजा डाऊन द लेग साइड. सिंगल घेतली आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉल आहे. एकूण 2 धाव मिळत आहेत. टीमची धावसंख्या आता पोहोचली आहे या 2 धाव्याने. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि ह्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे सुरेख चेंडू. बीट होतो फलंदाज. चेंडू जातोय एसटीच्या मधोमध घुसतोय आणि त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. म्हणजे योगेश खडपे यांच्या भाषेमध्ये म्हणायचं तर दांडी गोल गोल गोल. 2 मोहरे टिपलेत. नेक्स्ट बॉल बीट केले ते राजा. 1-2 गो. पंचांचा इशारा 1-2 येतोय. एकच चेंडू आणि शेवटचा चेंडू. या शेवटच्या चेंडूही निर्धाव. सुरेख पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते. सुरेख या ठिकाणी माहोल आहे. संत गतीचा वारा चाललाय आणि झालाय. गोलंदाज मार्क तिसऱ्या ओव्हर साठी. पहिला बॉल टाकेल. समोर आहे स्मिथ. ऑन साइडला करायचा प्रयत्न फिट आहे तिथे. पहिला बॉल डॉट आलाय. धावसंख्या स्थिर आहे. 16 रन.
बेस्ट वर्सेस बेस्ट ज्या पद्धतीने आपण बोलतोय सर. सुरेश चेंडू परंतु दानाची बाहेर जाणार पंचांचा इशारा आला इकडे व्हाईटचा म्हणजे सुरेश चेंडू खराब चेंडू राजा एक बेस्ट वर्सेस बेस्ट म्हणजे स्मिथ आणि राजा या दोघांमध्ये जुगलमध्ये सुरू आहे. राईट टाइम रॉल मारा करतो राजा आणि सुरेख गोलंदाजी 2 चेंडू त्यांनी फेकलेत आणि या 2 चेंडू मध्ये फक्त एकच धाव दिली ती म्हणजे स्मिथ याला. स्मिथला जपून ठेवण्याचा प्रयत्न आहे. दोघे मोठे खेळाडू आहेत. दोघांना एकमेकांचा गेम माहिती आहे. त्या पद्धतीने राजा गोलंदाजी करतोय स्मिथला अडकवून ठेवण्यासाठी जपून ठेवण्यासाठी. हा चेंडू सुरेश चेंडू पुन्हा एकदा स्मिथ बीट होतोय. धाव काय मिळते परंतु या ठिकाणी नॉन स्ट्राईकचा फलंदाज धाव घेण्याच्या ह्याच्यामध्ये बाद होतोय. धाव करावे लागतील. चांगला फटका टॅप केला सीमारेषे बाहेर आला इथे चौकार. या टर्निंग पॉइंटला इथे चौकार आलाय. टीमची धाव संख्या आता झाले 21. ह्या स्टाईल साठी आणि या चौकारासाठी सॅल्यूट सॅल्यूट सॅल्यूट. चौकार या चौकारासाठी आणि या स्टाईल साठी योगेशजी कडे तुमच्याकडून 2 शब्द. जो तूफानों में पलते जा रहे हैं वही दुनिया को बदलते जा रहे हैं, चाहे वो स्मिथ हो या अजित निकम सर हो. धन्यवाद. 1-2 गोचा इशारा आलाय. लास्ट पर्यंत टीमची धाव संख्या 25 झाली आणि आता डाऊन द लेग साइड फर्स्ट वळले. टीमची धाव संख्या 26 झाली. पुन्हा बॉल टाकावं लागेल. आता मॅच मध्ये आणलाय स्मिथने. दोघांची करा बॅट स्विंग जोरात घेतली होती. बहुत झाल्या देखल्या झोन मध्ये एका धावेसाठी. टीमची धाव संख्या 27 आणि 28चं टार्गेट सेट केलंय ते मुरुगोडा रत्नागिरी टीमने धोपेश्वर राजापूर या टीमच्या समोर. धन्यवाद. धाव संख्या झाली 27. 28 धाव बनवायचे आहेत धोपेश्वर राजापूर संघाला. पाहूया चेंडू आहेत 18 चेंडू मध्ये 28 धावा. आव्हान थोडस छोटं वाटतं एंट्रन्स क्रिकेटच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर, परंतु हे ग्राउंड असं आहे मान्सूनचे या ठिकाणी राजाच्या खांद्यावरती पूर्णपणे धुरा या संघाची तत्पूर्व. मित्रांनो पांडुरंगाचा उत्सव आहे. पांडुरंगाच्या या उत्सवामध्ये पांडुरंगाच्या गजरामध्ये थोडस तल्लीन होऊया. माझ्यासोबत सर्वांनी पंचांनी एकच मिनिट फक्त सामना थांबवायचा आहे. माझ्या या गजरामध्ये सर्वांनी सामील व्हायचे. जे विठ्ठल बघतायत त्यांनी माझ्या या शब्दाला शब्द सुमन तुमची माझ्या सोबत येऊ देत. पुंडलिकावर दे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की हरे 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 हरे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. धोपेश्वर राजापूर राजा राजा शोध. पाहूया या धावसंख्येचा बाटला कशा रीतीने करतात. 28 धाव बनवायच्यात 18 चेंडू मध्ये. सलामीचा गोलंदाजाचं नाव सांगायचंय चेंडू. चेंडू पण कारण कोण जिंकेल काही सांगू शकत नाही. गुरुगोडा रत्नागिरी तेवढा धावलेला संघ या आपल्या जिल्ह्यामधील आणि त्याचप्रमाणे तालुक्यामधील. पुन्हा एकदा पंचांचा इशारा. पंचांनी सांगितले व्हाईटचा इशारा. एका धावडी संघाचा संख्या होते 3. गोलंदाज एक वेदांग सुरेख गोलंदाज आहे परंतु अजून त्याला लाईन लेन सापडत. या ठिकाणी थोडस गच्चा क्षेत्ररक्षण तू मै फलंदाज बाद होऊ शकला सर. फलंदाज बाद करणे गरजेचं आहे. राजा जो ब्रँड आहे ह्याला रोखून ठेवणे गरजेचं आहे. जर त्याला रोखलात नाही तर हा यांना मी सांगू इच्छितो. राजापूर टीमचा हा हुकमेल काय प्रथमेश त्याच्यावर पूर्णपणे दामोदर आहे. त्याच्या साथीला दानिश आहे. गोलंदाज वेदांत उलटा टॅप केला. बॉल सीमा रेषेबाहेर. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हा क्लासिकल फटका. एक उपमा दिल्याने तो अल्ला का बंदा या टीम साठी घेऊन आलाय. अल्लाच्या स्वरूपात जो आपल्या टीमची इज्जत राखून ठेवतोय. या चेंडूवरती चौकार खणकर चौकार संघात धाव संख्या होते 8. हा चेंडू मात्र सुरेख चेंडू. वेदांक कमबॅक करतोय. आता मात्र खराब चेंडू होता. पंचांचा इशारा नव्हता. धाव एका धावची समाधान अवंताच्या स्वरूपात. खराब चेंडू होता. या चेंडू चौकार मिळू शकला असता. दानिश थोडासा बीट झाला. प्रगतीपथावर वेदांत डिफेंडिंग चॅम्पियन आहे राजापूर संघ. सिंगल घेतल्या. टीमची धाव संख्या आता झाली आहे 10.
चेंडूने चेंडू सोडायचा आहे आणि हा चेंडू गेलाय धावाच्या बाहेर. पंचांचा इशारा. सुरेख या ठिकाणी डिसिजन पंचोडी आपल्याला पाहायला मिळते. निकम सर. धाव संख्या झाली 11. राजा राजा वारंवार पंचांचा इशारा होता. डिक्लेरेशन बॉक्सेस जाते एका धावेसाठी. संख्या संख्या होते 12. वन टू गोचा इशारा आलाय एक वेगळ्या शैलीमध्ये अजित निकम सर यांच्या माध्यमातून. हा बॉल व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या आता झाली आहे 13. आता फक्त 15 धावांची गरज आहे. धाव केलाय चांगला फिनिशिंग टच झालं या पहिल्या ओव्हर मध्ये. चौकार षटक फिनिश केले पहिल्या ओव्हर मध्ये. तब्बल 17 धाव वसूल केले धोपेश्वर राजापूर टीमने. राजापुर ढोपेश्वर राजापुर संघ की टीम की तरफ से खेलते हैं ओपनिंग बल्लेबाज ओपनिंग गोलंदाज की तरफ से जो जिनका पहचान जिनकी पहचान है वो राजा उसकी साथ दे रहे दानिश. यहाँ पे हिंदी कमेंटेटर मेरे साथ में है. ये अल्लाह का बंदा तो ओवर चढ़ के बात कर रहा है. बल्लेबाजी इतनी अच्छी चल रही है. चौकार हर गेंद पे चौकार मारने की जिनकी काबिलियत है. हिंदी में थोड़ा समय मशवरा कर रहा हूँ क्योंकि मेरे बाजू में जो हिंदी कमेंटेटर बैठे वो शांत चुपचाप बैठे उनको मैं ये कर रहा हूँ मतलब थोड़ा आमंत्रित करो आप हिंदी में कमेंटेटर करें. इसके बीच में अच्छी गेंद. सुरेख चेंडू या ठिकाणी स्मिथ याचा आणि दानिश याचा. सुरेख चेंडू तितका सुरेख फटका. बॅक टू द बॉलर फटका. चेंडू जातोय सीमारेखा पार. आता जातो मात्र मॅकडॉल नंबर 1 चौका आणि तंदुरुस्त रहा. पुन्हा एकदा चौकार. सलग 2 चेंडू होती 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. दानिशच्या बॅटमधून अल्लाह का बंदा जे आपण जे नाव दिले टोपण नाव दिलंय तोच बरसलाय आणि धाव संख्या झाली आहे. थँक्यू. आणि मॅच या ठिकाणी फिनिश झाली आहे. टोपेश्वर संघ या ठिकाणी विजयी झाले. त्याचप्रमाणे बरोबर रत्नागिरी संघ जे आपल्या ठिकाणी आपण खेळायला त्या टुर्नामेंट मध्ये सहभागी झाला त्याबद्दल आम्ही विठ्ठल रखमाई क्रिकेट क्लब यांच्या वतीने आम्ही सर्वांचे फार फार आभारी आहोत.